आज सकाळ सकाळ माझं एक पार्सल आलं होतं आणि ते होतं साडी. आणि ती साडी कशी आहे आणि मी कुठून मागवली हे तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेलच. त्याच्या आधी मी इथे बटाटे शिजत घातले होते आणि आज आलू पराठा करायचा होता म्हणून बटाटे शिजायला घातले. नंतर इथे पीठ मळायला घेतलं आणि इथं माझं पीठ मळून झाल्यानंतर बटाटे शिजलेले असे साली काढून बारीक करून घेतलं. पूर्ण असं बारीक करून घेतल्यानंतर बारीक असा कांदा चिरला. कांदा कटरने असा बारीक करून घेतला होता आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरच्यासुद्धा बारीक कट करून घ्यायच्या. आणि मी इथे मिरची एकच घालत आहे कारण सुवीरला डब्यामध्ये आलू पराठा द्यायचा आहे. इथे आणि परत घेतले धनेपूड, लाल तिखट, मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. पूर्ण असं मिक्स करून एकजीव करून घेतलं आणि आता हे असं तयार झालं आहे. आणि यामध्ये हळदसुद्धा घालायची आहे. आता मी हे आलू पराठा लाटायला घेतला आहे. आपण जसं पुरणाचा गोळा भरतो तसं हे बटाट्याचे हे जे मिश्रण केलं आहे ते पोळीसारखं आत भरून घ्यायचं आणि हळूहळू असं पुढं दाबत असा हा गोळा तयार करायचा आणि याला पीठ लावून लाटून घ्यायचं. ह्याच्या आधी मी केलेला आलू पराठा हा बटाटे भाजीसारखा केला होता. कांदा भाजून तो काय व्यवस्थित आला नाही, सगळं फुटतच होतं. म्हणून आता मी हे दुसऱ्या पद्धतीने करत आहे आणि हे करताना काय फुटलं नाही, व्यवस्थित पोळी अशी बनली पोळीसारखं बनलं होतं. आणि हे जाडच लाटून घ्यायला लागतं. आणि इथं माझं असं लाटून झालं आहे. असा दोन्हीकडून व्यवस्थित भाजून असे तयार झाला होता. परत हा आलू पराठा सुवीरच्या डब्यामध्ये घातला आणि आम्ही हा आलू पराठा दह्यासोबत खाल्ला. आणि आज गव्हाचं दळप संपलं होतं म्हणून गव्हाचं दळप केलं आणि दळायला सुवीरचे बाबा घेऊन गेले. त्यानंतर मी ही साडी सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओमधून ऑर्डर केली होती आणि ती आज मला 6व्या दिवशी आलेली आहे. आणि ही साडी जशी बघून मागितली होती तशीच आलेली आहे. आणि कधी आपण मागवतो कलर बघून, तसाच कधी येत नाही, वेगळाच कलर येतो. पण असं काय आता झालेलं नाही, जशी आहे तशीच मिळाली आहे आणि छान वाटत होती.